पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर 11 या युनिटवरती सध्या ऊस वाहतूकदारांचं आंदोलन सुरू आहे. 2025-26च्या ऊस वाहतुकीचे आणि तोडणीचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत. लाखोंमध्ये रकमा या वाहतूकदारांच्या गुंतलेल्या आहेत आणि अखेर पैसे मिळत नाहीत म्हणून आता या शेतकऱ्यांनी कारखान्यावरती ठिय्या मांडलेला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील खरं तर या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. मात्र हा कारखाना गेल्या काही दिवसात साखर कारखानदारीमध्ये एक नाव चर्चेत आलं, ते म्हणजे बाबुराव बोत्रे पाटील आणि त्यांना सहयोगी तत्वावर म्हणजे त्यांच्या ओंकार शुगर्स या ग्रुपला हा कारखाना चालवण्यासाठी दिलेला आहे आणि अद्यापपर्यंत त्यांचे पैसे मिळाले नाहीत. आणि खरं तर ओंकार शुगरकडून हे पैसे यांना मिळणार होते आणि ते पैसे मिळत नाहीत. 5 मेचा त्यांना वायदा करण्यात आला होता, पण तो पूर्ण होताना दिसत नाही म्हणून हे लोक आता या ठिकाणी ठिय्या आंदोलन बसलेत. काय एकंदरीत किती पैसे कारखान्यात अडकलेत, कुठून आहात आणि काय मागणी असणार आहे? साहेब, माझं नाव ऋषिकेश शिंदे, मी राहणार अवसरीच आहे. तर ह्या कारखान्याला मी 2025-26च्या सालाला 10,400 टन ऊस टाकलेला आहे. तर 10,400? हो, 10,400 टन ऊस टाकलेला आहे. तर माझे कारखान्याकडून आज रोजी 70 ते 72 लाख रुपये येणार. मी डिझेल पदरून टाकलेला आहे. कामगारांचे पैसे देणे बाकी आहे, ड्रायव्हरचे पगार देणे बाकी आहे, डिझेल पंपवाल्यांची उधारी देणे बाकी आहे. आज लोक माझ्या घरी हेल्पाट घालतात पैशासाठी, तर द्यायचं कुठून पैसे? काय सांगतो मग कारखाना यापूर्वी मागणी केली नाही केली, कोणाला भेटला तुम्ही? आम्ही MD साहेबांना भेटलो, JM साहेबांना भेटलो, जमदाडे साहेब त्यांचे मेन साहेब आहेत त्यांना भेटलो. त्यांना म्हणलं आमची बोत्रे साहेबांसोबत मिटिंग लावा किंवा आम्हाला भेटायला वेळ द्या, त्यांना आम्ही भेटायला जातो. पण ती काय आमची काय दखल भेटला का मग तुम्ही बाबुराव बोत्रेंना? नाही भेटलो साहेब. आज 4 महिने झाला आम्ही हेल्पाट घालतो, आज आम्हाला कारखाना वेळेला सुद्धा पैसे नाहीत. म्हणजे अशी परिस्थिती आमची निर्माण झाली. आमच्या पंपवाले आम्हाला फोन लावतात, ड्रायव्हर लोक फोन लावतात, मजूर लोक फोन लावतात, पैसे द्यायचं कुठून? अडचणींचा सामना करतात. अडचणीचा सामना आहे. तुमचं नाव काय आणि तुमचं गाव काय, कुठून आहात तुम्ही, काय एकंदरीत किती पैसे कारखान्याकडे अडकलेत, मागणी केली का तुम्ही यापूर्वी इथं, आणि आता काय मागणी असणार आहे, काय भूमिका असेल? माझं नाव अंबादास मारुती गावडे, मुक्काम पोस्ट कळस, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. अच्छा, इंदापूर मधले? इंदापूर मधलं. शेअरसाठी, ह्या कारखान्याच्या शेअरसाठी आम्ही सोसायटीकडून शेअर्स भरले. ओके. शेअर्स भरले. मोठ्या भावांनी हर्षवर्धन पाटलांनी कारखाना सहयोग तत्व ओंकारला दिला. ओंकारला दिला. ओंकारचा मालक मोठ्या गाडीत आला ग्राउंडवर, स्टेजवर, म्हणला माझा 1 सूत्री कार्यक्रम, माझा 2 सूत्री कार्यक्रम, माझा 3 सूत्री कार्यक्रम. शेतकऱ्याचे पैसे वेळेवर देणार, वाहनाराचे पैसे वेळेवर देणार, कामगारांचे पैसे वेळेवर देणार. काहीच नाही. 2025चे पैसे राहिले. तुमचं किती अडकलंय? आमचं 33,50,000 रुपये सरासरी येतील अडकल्यात. कशाचे, वाहतुकीचे की तोडणीचे? ऊसाचं बिल राहिलंय, ऊसाचा तोडून पदर आणलाय ती राहिलंय, वाहतुकीचं राहिलंय, पैसे सगळेच राहिल्यात. बरं. काय मग कोणाला भेटला, काय म्हणते प्रशासन? प्रत्येक आठवड्यात एक दिवशी आलं इथं, तर प्रशासन म्हणते 3 तारीख, 3 तारीख झाली की 13 तारीख, 13 तारीख झाली की 23 तारीख ही कलमी कार्यक्रम ह्यांचा. हिथं आता परत म्हणले आमच्या हातात काय ना, आता वरती. आता कुठवर बसणार? आता जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत सगळीच लोकांचं ठरलं आमचं ट्रॅक्टर वाहतूकदाराचं थांबायचं. 4 वाजेपर्यंत नाही पैसे भेटलं, आम्ही औषध घेऊन आलो, औषध पुणे आत्मदन करणार. 4 वाजेपर्यंत आज वाट बघणार, पैसे मिळालं तर ठीक. 4 वाजेपर्यंत जर पैसे नाही मिळालं तर आमच्या प्रत्येकाची औषध बाटल्या द्या, आम्ही तर औषध पेणार आणि आत्मदन करणार आहे. पर्याय राहिलेला नाही आमचं. तर ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. यांच्या वाहतुकीचे हक्काचे जे कष्ट केले होते त्याची बिलं अद्यापपर्यंत मिळालेली नाहीत. शेतकरी आक्रमक झालाय, ठिय्या आंदोलन तर केलंय, मात्र हातामध्ये विषारी औषधाच्या बॉटल्स ते दाखवतायत. 4 वाजेपर्यंतची वेळ कारखान्याला दिलेली आहे. 4 पर्यंत जर पैसे नाहीत मिळाले तर मग मात्र विपरीत घडू शकतं. त्यामुळे प्रशासनानं आता तातडीने याची दखल घेण्याची गरज आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, बिजवडी, इंदापूर.